काही समाजकंटक आहेत तिथे, त्या लोकांनी त्या गरब्यावरती सरळ अंडे टोमॅटो फेकले होते। विशेष म्हणजे पोलीस तिथे होते, पोलीस च्या बंदोबस्तामध्ये त्यांनी ही डेअरिंग केली। मीरा रोड परिसरात नवरात्रीच्या गरब्यादरम्यान अंडी फेकल्याने मंगळवारी रात्री मोठा वाद झाला। या प्रकरणी इमारतीच्या 16व्या मजल्यावरून अंडी फेकणाऱ्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मीरा रोड पूर्व जेपी नॉर्थ गार्डन सिटी या नामांकित सोसायटीत सार्वजनिक गरबा दरम्यान हा वाद झाला। मंगळवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास सोसायटीत गरबा कार्यक्रम सुरू होता। गरबा सुरू असताना 16व्या मजल्यावरून एका समाजकंटकाने अंडी फेकली। यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त करीत त्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली। दरम्यान सदर समाजकंटकाविरोधात काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। त्या व्यक्तीस अटक करण्यात आलेली नाही, मात्र पोलिसांनी त्याला नोटीस देऊन आज हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। या एकूणच प्रकरणाबाबत शिंदे गट शाखा प्रमुख महेश शिंदे काय म्हणाले पाहूया। इंदर शहरामध्ये खूप निंदनीय प्रकार झाला। जेपी नॉर्थ गार्डन सिटी या कॉम्प्लेक्समध्ये एक निंदनीय प्रकार झाला की आज महाराष्ट्रभर पूर्ण नवरात्रोत्सव सण साजरा होत आहे। त्याच प्रकारे मीरा भाईंदर शहरामध्ये ठाणे असू द्या, मुंबई असू द्या, सगळ्याच ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होतो आहे। प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये लोक साजरा करत आहेत। पण आज जेपी नॉर्थ गार्डन सिटी म्हणून मीरा भाईंदरमध्ये एक सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये आपला गरबा म्हणजे गरबा नवरात्रोत्सव चालू असताना गरब्यावरती काही 16व्या मजल्यावरून काही समाजकंटकांनी अंडे फेकली गेली। ही गोष्ट मला काही लोकांचे फोन आलेत, सोसायटीच्या काही लोकांचे फोन आलेत, काही लोकांनी मंत्री महोदय इथले स्थानिक आमदार प्रताप सरनाईक साहेबांना फोन केलेत की अशी घटना जेपी नॉर्थ गार्डन सिटीला घडले। साहेबांचा मला फोन आला सरनाईक साहेबांचा की असं तिकडे घटना घडले, तुम्ही लोक तिकडे पोचा जावा, काय झाले ते मला सगळं परिस्थिती सांगा। मी साहेबांना साहेब मी ऑलरेडी पोचतोय आणि मी गेलो होतो तर तिथं बघितलं तर अक्षरशः अंड्याचे कवच खाली पडले होते। काही समाजकंटक आहेत तिथे, त्या लोकांनी त्या गरब्यावरती सरळ अंडे टोमॅटो फेकले होते। विशेष म्हणजे पोलीस तिथे होते, पोलीस च्या बंदोबस्तामध्ये त्यांनी ही डेअरिंग केली। तर त्यानंतर मी पोलिसांना सांगितलं, ACP साहेबांना फोन केला, मी सिनियर साहेबांना फोन केला की साहेब म्हणलं जे काय घडले सगळ्या पोलिसांच्या समोर घडलेलं आहे तर त्यांच्यावरती कारवाई करा। तर साहेब बोलले ठीक आहे कारवाई करू, आम्हाला इन्व्हिटेशन सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळी बघू द्या। म्हणलं साहेबांना म्हटलं साहेब जोपर्यंत तुम्ही कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही तो शिवसैनिक हलणार नाही आणि तुम्ही कारवाई करा, त्याच्यानंतर आम्ही लोक इथून जाणार। त्याच्यानंतर आज 4-4:30 वाजलेत, आत्ता गुन्हा नोंद झाला। गुन्हा भारतीय न्याय संहिताच्या आधारे 300 कलम दाखल केलं आणि त्या समाजकंटकावरती गुन्हा नोंद झाला। त्याबद्दल मी पोलिसांना पण मी धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्या गोष्टी गुन्हा नोंद केला, आम्ही ठीक आहे सगळ्या गोष्टी केल्या आणि गुन्हा नोंद करून त्यांना उद्याच्या उद्या जे काय ते त्वरित सगळ्या गोष्टी अटक करा ही आमची मागणी साहेब।